सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सकल मातंग समाज जयंती उत्सव समितीच्या वतीने धुळे शहरातील फाशी पूल चौक येथे नियोजित अण्णाभाऊ साठे स्मारक जागेजवळ झालेल्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका श्रीमती यमुनाताई जाधव यांच्यासह बंडू गांगुर्डे, सागर कांबळे, अमृत कांबळे, संतोष सुरवाडे, दशरथ शिंदे, वाल्मिक जाधव, मुरलीधर जाधव, संतोष मरसाळे, बळीराम गांगुर्डे यांच्यासह सकल मातंग समाजातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिवादनानंतर उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केलाय। जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। जागर जनस्थानसाठी रूपक विरारी, धुळे। 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। तर धुळे शहरातील तमाम कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे। तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी आज 22 वर्षापासून सर्व कार्यकर्ते धुळे जिल्ह्यातील संघर्ष करत आहेत, परंतु त्यात यश येत नव्हतं। परंतु आता धुळे जिल्ह्यातील पूर्ण पुतळ्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि काम चालू झालेलं आहे। आमचा जो संघर्ष आहे तो सक्सेस झालेला आहे। तरी याच्यापुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती पुतळा बसल्यावर तिथे केली जाईल, समोरच केली जाईल। या ठिकाणी बंडूनाना गांगुर्डे, यशवंत कांबळे, यमुनाताई आणि अमृत अण्णा कांबळे, वाल्मिक पहलवान, शिंदे, दशरथ शिंदे, आकाश बागुल या सर्वांच्या प्रयत्नाने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर पुतळा होईल। सगळ्यांनी झटलेले आहेत पुतळ्यासाठी आणि त्यासाठी आज सर्वांना मंजुरी मिळालेली पुतळ्याला। त्यासाठी आपण अनुभाई अग्रवाल यांच्या मदतीने हा पुतळा बसवला जात आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे अनुभाई यांनी की पुढच्या वर्षापर्यंत पुतळा बसून जाईल आणि ते जयंती त्याच ठिकाणी साजरी केली जाईल।